प्रयोग करून रामलक्ष्मणांना बद्ध केलं। तेव्हा भगवान श्री विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडाने त्यांची सुटका केली। संतप्त झालेल्या इंद्रजिताने मग युद्धात अमोघ शक्तीचा वापर लक्ष्मणावर केला। इंद्रावर ज्याने विजय मिळवला तो इंद्रजीत आहे मी। हे राम, अंगद, जांबुवंत, विभीषण, लक्ष्मणाची अवस्था आणि शोकमग्न श्रीरामचंद्रांना पाहून चिंताक्रांत झाले। लक्ष्मणा, अरे उठ, तुला असं चैतन्यहीन अवस्थेत बघवत नाही रे। माझ्या प्रत्येक आज्ञेचं तू पालन करीत आलेला आहेस। तुझ्याशिवाय जीवनाची मी कल्पनाही। हिमालयातील कैलास आणि ऋषभ पर्वतांच्या मध्ये दैवी औषधींचा महापर्वत आहे द्रोणागिरी। या पर्वतावर दिव्य प्रकाश असणाऱ्या वनस्पती आहेत। विशल्यकारिणी, स्वर्णकारिणी, संधानी आणि मृत संजीवनी। संजीवनी सूर्योदयापूर्वी मिळाली तर मृत व्यक्ती ही जिवंत होऊ शकते। हिमालय तर पृथ्वीच्या हिमालयच नाही तर मी ब्रह्मलोकापर्यंत जाईल आणि सूर्योदयापूर्वी संजीवनी घेऊन येईल। बंधू लक्ष्मण हे सूर्यवंशी आहेत आणि त्यांच्या जीवनाचा सूर्यास्त कदापि होणार नाही। मला आज्ञा द्यावी प्रभू। यशस्वी हो हनुमाना। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। 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 जय श्रीराम। पवनपुत्र हनुमान वायू वेगात पोहोचले खरे, पण दिव्य वनस्पती ओळखू न शकल्याने संपूर्ण महाकाय विराट द्रोणागिरी पर्वतच त्यांनी उचलला।